नमस्कार, मी मनोज खेड्यातल्या येड्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आमची खेड्यातल्या येड्यातली टीम चालली आहे महादेव मंदिरावर। हे बेलाचं रोप लावणं आहे तिकडे, तर ते तिकडे वावरात आहे महादेव मंदिर, तर तिकडे जात आहे। हे पाहतो एक छपरी मागे येतं, ते चांगला दिवस पण आहे, महाशिवरात्री आहे, त्याच्या कारण म्हटलं हे बेलाचं रोप लायचं नाही म्हटलं तरी। आणि तिकडे म्हणजे एकदम भारी वातावरण पण दिसतं तिकडे, आले पाहिजे रे। मेरे पीछे चलते वक्त भारी वाटतं रोडवर देख। ते झाड आहे ना, तिकडे आहे महादेवाचं मंदिर। हे पहा एकदम वातावरण कसं आहे, एकदम भारी व्ह्यू, केवढा डेंजर आहे डायरेक्ट। हे आता पोहोचले, हे पहा तो व्हिडिओ काढायसाठी केवढ्या जोरात जातोय। या आला इकडे महादेवाचं मंदिर। हे पहा फोटोशूटच्या आशिक, त्यांचा फोटोशूट करायची प्लॅनिंग चालू आहे। हा मयूर, एकदम थंड वातावरण आहे। पहिले मी तुम्हाला सर्व मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू पूर्ण दाखवीन, एकदम भारी आहे, हिरवगार आणि एकदम मस्त। हे पहा इकडे पण झाडात आहे, सगळं दाईन। पहिले बेलाच्या झाडाला घेतो, म्हणजे कवाचं झुपाला त्याला घरापासून आलं आपण, इतका टाइम झाला। चला मग पहिले वृक्षारोपण करी घेऊ। दर्शन झालंय, आता तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आजूबाजूचा नजारा, एकदम भारी आहे। आणि हा नजारा फक्त पाणी पावसाळ्यातच पाहायला भेटतो, का की सगळ्या दूर मस्त आणि हिरवगार आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त नाही। ते पहा तिकडे ते फोटोशूट करताय, तिकडे त्यांच्याकडे पण जाऊ आपण। ते चला आपण पहिले त्यांच्याकडे जाऊ। हे धरण आहे आमच्या गावाचं। हे आमच्या गावाकडचं गार्डन, नेचर गार्डन, निसर्गानं फ्रीमध्ये दिलं गार्डन आहे। हा पहा केवढी मजा वाटते। चला मित्रांनो, तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच।
भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करी सांगा. चला मग नंतर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता जाऊ घरी का की आता देवाचा पाण्याचा पण मोसम झाला आहे, मग पाणी पण येऊ शकतं आणि मच्छर पण गैर चावले या गवतामुळे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.